नमस्कार माझ्या सर्व महाराष्ट्रातील अभियोग्यताधारक. मी सचिन कोकणे तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्री भीमाशंकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय लांडेवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या महाविद्यालयामध्ये आम्ही शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची जी पदवी आहे शिक्षणशास्त्र ही पदवी मिळवत असताना अतिशय सुंदरपणे आम्हाला त्या ठिकाणी लेसन नोट कशा काढायच्या याचं मार्गदर्शन मिळालं आणि म्हणूनच 10 पैकी 9.73% गुण मिळाले आणि त्याचाच फायदा अशा प्रकारच्या संपूर्ण लेसन नोट संपूर्ण विषयांच्या तयार करण्यासाठी मदत मिळाली आणि या लेसन नोट संपूर्ण महाराष्ट्रातील अभियोग्यताधारकांना मी पोहोचू शकतो. तर या ठिकाणी मी आज गणित विषय जो की इयत्ता 1ली ते 5वीच्या आणि 8वी ते 6वी ते 8वीच्या अभियोग्यताधारकांसाठी जी लेसन नोट आहे ती कशी काढायची या संदर्भातला हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची लेसन नोट काढत असताना गणित विषयाची लेसन नोट कशी काढायची हे तुम्हाला या ठिकाणी समजून जाईल. प्रशिक्षणार्थीचे नाव म्हणजेच या ठिकाणी आपलं नाव टाकायचं आहे. तुम्हाला मेन म्हणजेच लेसन नोट काढताना तुम्हाला पाठ्यविषयापासून तुम्ही काढा. पाठ्यविषय तुमचा गणित असणार आहे. दिनांक त्या दिवशीची दिनांक असेल. इंटरव्ह्यूला ज्या दिवशी तुम्ही जाणार आहात वेळ असेल. घटक जर पाहिलं तर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर इयत्ता 8वीचा आपण वर्ग घेतला आहे म्हणजे इयत्ता 1 ती इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा अभियोग्यताधारकांसाठी अशाच प्रकारची लेसन नोट किंवा पाठाचं टाचन तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा. घटक लिहायचा आहे. चौकोन रचना त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर भूमितीचा हा टॉपिक आहे. अध्यापन पद्धती लिहायला कधीच विसरायचं नाही. संयोजन पद्धती आहे. इयत्ता 8वी हा वर्ग आहे. आता याच्यामध्ये हे सर्व पहिल्या पानावर लिहायचे तुम्हाला. पूर्वज्ञान काय असणार आहे विद्यार्थ्यांना चौकोनाचे विविध प्रकार माहीत आहे म्हणजे तुम्ही एक लक्षात ठेवा की पूर्वज्ञान काय असतं कारण की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी जर पाहिलं तर इंट्रोडक्शनमध्ये म्हणजेच आपण जो सुरुवातीला जी परिचय करून देणार आहे आपल्या जो पाठाचा परिचय आपण त्याला म्हणतो तर तो करत असताना तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे आणि ते विद्यार्थ्यांना पुढं तुम्हाला सांगायचं असतं की तुम्हाला चौकोन म्हणजे काय हे माहीत आहे असं तुम्ही त्यांना विचारू शकता. याच्यामध्ये जर पाहिलं तर गाभाभूत जे घटक आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर समानतावाद आहे, लोकशाही आहे, धर्मनिरपेक्षता आहे, मूल्यसुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची मूल्य असतात. नीटनेटकेपणा व्यवस्थित तुमचं रायटिंग स्किल पाहिजे. अध्यापनाची सूत्रे जर पाहिली तर ज्ञाताकडून अज्ञाताकडे म्हणजे तुम्हाला काही गोष्टी माहिती आहे तर त्या माहिती गोष्टींचा वापर करून तुम्हाला अज्ञाताकडे जायचं आहे म्हणजे काही ज्या तुमच्याकडे ऑलरेडी जे नॉलेज आहे ते मिळून तुम्हाला पुढे पुढे जायचं आहे म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे की चौकोनाचे विविध प्रकार माहिती आहे तर त्यांची रचना कशी करायची हे आपल्याला शिकायचं आहे. पहा हे तुम्ही विद्यार्थ्यांना समजून सांगू शकता. तुम्हाला प्रस्तावना दिलेली आहे पहा थोडक्यात. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की शिक्षक पूर्व ज्ञानावर आधारित प्रश्न विचारतात. पहा म्हणजे तुम्हाला सुरुवातीला विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. तुम्हाला एक मी त्या ठिकाणी डेमो लेक्चर देणार आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून. त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेलवरती क्लिक करून ठेवा कारण की बऱ्याचदा काय होतं मी ज्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आपला व्हिडिओ शेअर करतो बऱ्याचदा चांगला व्हिडिओ असतो पण बऱ्याच जणांना ते आवडत नाही. त्याच्यामुळं मी व्हिडिओ शेअर करणं थोडंसं थांबवतो आहे किंवा पाठवणार नाही किंवा तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही तर तुम्हाला डायरेक्ट यूट्यूबच्या माध्यमातून मिळेल. पहा तर या ठिकाणी चौकोनाच्या 4 बाजू व 4 कोन हे चौकोनाचे घटक आहेत. त्रिकोणाच्या 3 बाजू दिल्या असता एक निश्चित त्रिकोण मिळतो. त्याचप्रमाणे चौकोनाच्या 4 बाजू दिल्या असता त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर चौकोन मिळतो आणि मिळतो का असा प्रश्न त्यांनी विचारला आहे तर ते आपल्याला पाहायचं आहे. पहा मग याच्यामध्ये हेतुकथन तर आता हेतुकथन खूप महत्त्वाचं असतं. तुम्हाला त्याने सुरुवात करायची असते. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण चौकोनाच्या बाजू दिल्या असता चौकोन काढणे हा घटक अभ्यासणार आहोत. हे हेतुकथननेच तुमच्या लेसन नोटला सुरुवात करायची आहे. व्यवस्थितपणे कॉन्फिडन्सली तुम्हाला तुमचं प्रेझेंटेशन द्यायचं आहे. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा माझ्या सर्व अभियोग्यताधारकांनो माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींनो बघा अशा प्रकारच्या तुम्हाला कॉलम करायचे आहे. तुम्ही ऑलरेडी हे केलं आहे सगळं मला माहिती आहे तरी पण तुमच्या थोडक्यात काही गोष्टी तुमच्यापर्यंत नसतील आता शिल्लक राहिल्या तुमच्या म्हणजे लेसन नोट तुमच्याकडे आता शिल्लक नसतील. आता ही लेसन नोट माझ्याकडे सुद्धा नव्हत्या
मिसेसचं बेड आताच नुकतंच झाल्यामुळं मी तुमच्यापर्यंत ह्या पोहोचवण्याचा, तयार करण्याचा, मिळवण्याचा प्रयत्न करतोय. तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाठाच्या पायऱ्या तुम्हाला घ्यायच्यात, पाठ्य मुद्दे घ्यायचेत, विशिष्ट उद्दिष्ट व स्पष्टीकरण तुम्हाला घ्यायचे, शैक्षणिक साहित्य तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करायचे, शिक्षक कृती काय असते ते सुद्धा मेन्शन करायचे, विद्यार्थी कृती काय असते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करायच्या असतात. आणि अशा प्रकारे विषय विवेचन याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवा. तुम्हाला बरेच जण मला आता विचारतात की इंग्रजी ग्रामरचं कसं काढायचं, असा प्रश्न बऱ्याच अभियोग्यताधारकांनी दिला आहे. तर त्यांना माझी विनंती असेल की विषय विवेचनामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी मेन्शन करायच्या असतात. तुम्हाला जे लिहायचं ते ग्रामरचं पार्ट तुम्हाला याच्यामध्ये लिहिणार. तुम्ही कशामध्ये? पाठ्यमुद्द्यामध्ये. मग त्याच्यामध्ये नॉलेजमध्ये बघा, मग त्याच्या बेसवरती कोणता ग्रामरचा कोणता भाग विद्यार्थ्यांना माहिती, ज्ञान, विद्यार्थी चौकोनाची आकृती ओळखतो, आकलन, विद्यार्थी चौकोनाची व्याख्या स्पष्ट करून सांगतो, आयोजन, उपयोजन म्हणजे काय? उपयोजन म्हणजे त्याचा वापर कुठे कुठे करणार आहे. तर विद्यार्थी दिलेल्या मापनाची चौकोनाची आकृती काय करतो? काढतो. त्याला मेजरमेंट दिलं आहे, त्याचा वापर करून तो ते काढतोय. पहा, कौशल्य जर पाहिलं तर विद्यार्थी दिलेल्या बाजूंवरून चौकोनाची अचूक व कमी वेळात आकृती काढतो. पहा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं मेन्शन करायच्या असतात लेसन नोटमध्ये. आणि लेसन नोट माझी विनंती आहे सगळ्यांना तयार ठेवा. जेव्हा केव्हा आपली यादी लागेल त्या यादीचा फायदा तुम्हाला त्याच्यामध्ये नाव आल्यावरती 100% या लेसन नोटचा फायदा होईल. शैक्षणिक साहित्यामध्ये बघा काय काय असायला पाहिजे. विद्यार्थी कृती आणि शिक्षक कृतीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करता आली पाहिजे बघा. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला ही लेसन नोट याची PDF देखील तुम्हाला मी शेअर करतो आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती. ती सगळ्यांनी व्यवस्थितपणे पहा. चांगल्या पद्धतीने सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास करून या इंटरव्ह्यूला सगळ्यांना आपल्याला एकदम कॉन्फिडन्सली सामोरं जायचं आहे. मीही तुमच्यापैकीच एक अभियोग्यताधारक आहे. आपण सर्वजण अगदी कॉन्फिडेंटली सामोरं जाऊया. पहा, त्यानंतर दुसरा महत्त्वाचा विषय विवेचनच आहे. खूप जास्त प्रमाणात विषय विवेचन या ठिकाणी दिसतंय तुम्हाला. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा असणार आहे बघा, हे विषय विवेचन आहे. पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा जो असतो तो संकलनाचा भाग असतो. संकलनाचा भाग मग इथे संकलनामध्ये शिक्षक प्रमुख मुद्द्यांच्या आधारे पाठाचे संकलन करतात. म्हणजे ते चौकोन ABCD काढा, चौकोन DEFG काढा, विद्यार्थी ते श्रवण करतात, त्याचं लेखन करतात बघा. त्यानंतर मूल्यमापन. पहा, मूल्यमापन म्हणजे काय? शिक्षक त्यांना प्रश्न विचारणार. पहा, प्रश्न विचारला इथे शिक्षक मूल्यमापनात्मक प्रश्न विचारतात. समांतरभुज सम्मुख बाजूंचा गुणधर्म कोणता आहे? कोणत्याही चौकोनाचे किती कर्ण असतात? म्हणजे चौकोनाला किती कर्ण असतात सगळ्यांना माहिती. चौकोन म्हणजे 4 बाजू असतात, म्हणजे कर्ण 2 असणार आहेत त्याला. हे विद्यार्थी काय करतात त्याची उत्तरं देतात. बघा इथे त्यांनी दिलेलं आहे, उत्तरंसुद्धा दिली आहेत. विशेष म्हणजे समांतरभुज सम्मुख बाजूंचा गुणधर्म कोणता आहे? तर एक जोडी एकरूप असते. आणि कोणत्याही चौकोनाचे किती कर्ण असतात? तर 2 कर्ण असतात. हे त्यांनी उत्तरसुद्धा त्या विद्यार्थ्याने दिलेलं आहे बघा. तिसरा पण प्रश्न विचारला आहे. असे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातात. पहा, आता पुढचा म्हणजे उपयोजनात्मक जे प्रश्न आहेत बघा. उपयोजन म्हटलं इथे. उपयोजनात्मक प्रश्न कसे असतात ते पण इथे मेन्शन तुम्हाला दाखवतो. पहा, उपयोजनात्मक प्रश्नांमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला एक प्रश्न विद्यार्थ्यांना द्यायचा आहे आणि त्याच्या आधारावरती त्याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. इथे बघा तुम्हाला उपयोजनात्मक प्रश्न दिलेला आहे. आणि हे सगळं झालं की सगळ्यात शेवटी तुम्हाला न चुकता विद्यार्थ्यांना होमवर्क द्यायला विसरायचं नाही. लक्षात ठेवा, डेमो लेसन तुम्ही 10 ठिकाणी घेणार आहात. एका ठिकाणी घ्या, 5 ठिकाणी घ्या. होमवर्क शेवटी द्यायला विसरायचं नाही. होमवर्क द्यायचाच. उद्या येताना सगळ्यांनी करून या. तुम्हाला जर त्या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करा, घरी समजा नाही जमलं तर उद्या आपण तो होमवर्क इथे वर्गात सोडून घेणार आहोत. असं एखादं वाक्य तुम्ही पॉझिटिव्हली बोला, म्हणजे पुढच्यानं इम्प्रेशन तुमचं थोडंसं पडेल. स्वाध्याय तुम्हाला द्यायचा आहे आणि स्वाध्याय त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे? वहीत लिहून घ्यायचं आहे आणि तो घरी सोडवायचा आहे. ओके, तर अशा प्रकारची ही लेसन नोट आहे. आता फलक लेखन कसं करायचं आहे? सगळ्यात महत्त्वाचं फलक लेखन असतं. तुम्हाला बोर्डवरती तुमचं इम्प्रेशन पाहिजे. बघा, डाव्या बाजूला नेहमी दिनांक टाकायचा आहे, उजव्या बाजूला तुम्हाला इयत्ता टाकायची आहे, तुकडी टाकायची आहे. कोणती आहे? इयत्ता 8वी असेल, तुकडी अ असेल. मध्यभागी काय लिहायचं आहे? तर विषय लिहायचा आहे तुम्हाला, गणित लिहायचं आहे. त्याच्यामध्ये घटक कोणता तुम्ही घेताय? चौकोन रचना हा तुमचा घटक म्हणजे धडा तुमचा कोणता आहे आणि त्याच्यामध्ये कोणता मुद्दा घेताय तुम्ही? मुद्दा कोणता घेताय? त्याला उपघटक असं म्हणतो आपण. तर चौकोन रचना हा घेतलाय. तर अशा पद्धतीने 2 कॉलम नेहमी लक्षात ठेवा करायचे असतात बोर्डचे. 2 कॉलम करा. एका बाजूला एक एक्झाम्पल घेतलंय, दुसऱ्या बाजूला एक एक्झाम्पल घेतलंय, हे लक्षात ठेवा. किंवा तुम्ही यदा कदाचित तुम्हाला अजून काही वेगळं वाटलं तर तुम्ही एका कोपऱ्यामध्ये संपूर्ण सूत्रसुद्धा लिहू शकता. तर अशा पद्धतीने हे लेसन नोट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा, कारण की इतर जे सगळे विषय आहेत
त्यांच्यासुद्धा लेसन नोट आपण तुमच्यासाठी उपलब्ध करून देतो. टेलिग्राम ग्रुपची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तीही सगळ्यांनी पाहून घ्या. तर सगळ्यांना ऑल